गोपाळा, अरे ज्याप्रमाणे हरणाला कळत नाही की कस्तुरी त्याच्या बेंबीत असते, त्याचप्रमाणे व्यंकट सारख्यांना कळत नाही की दुर्गंधी त्यांच्या चारित्र्यात असते. आणि हीच दुर्गंधी एक दिवस त्यांचा जीव घेऊ शकते. आणि या दुर्गंधी पायी आणखीही कुणाचा तरी जीव जाऊ शकतो. हे संकट माझ्यामुळेच ओढवलंय. मीच या सगळ्या जबाबदार आहे. तू जा, तू बाहेर जा आधी. पौर्णमी, मला एकटीला सोड. मी माझी चूक आहे, मला शिक्षा मिळायलाच हवी. तुझी अशी अवस्था मला बघवत नाहीये. मी नाही तुला सोडून जाणार. तू कशाला आलीस इथे? जा इथून, मला एकटीला राहू दे. जा. नाही, मला जगायचंच नाही. आई, आई दार उघड ना. आजी, आजी. अगं काय झालं? आजी, आईने स्वतःला कोंडून घेतलंय. राधा, ए राधा. गयाते, स्वामींनी आसूड का आणलाय? कोणावर तरी आसूडाचे फटके बसणार आहे. हो गयाते, आज नक्कीच काहीतरी घडणार आहे. कपिला मावशी, मला वाटलं तुम्ही मला स्वामी आजोबांकडे नेताय. तुझे स्वामी आजोबांना काही करू शकत नाही. जी काही मदत करायची आहे ना तुला, ती व्यंकट सावकारच करू शकतात. काय सावकार? अगदी खरं बोलतायत त्या. अगं, स्वामी जर का काही करू शकत असते तर त्यांनी तुझ्या बाबांचा जीव नसता का वाचवला? अगं था, सावकार काय सांगताय ते ऐकून तर घे आधी. हा सावकार, तुम्हाला काय बोलायचंय ते बोलून घ्या तिच्याशी. हा या. पौर्णमी, नाही, माझ्या आईने सांगितलं यांच्याशी बोलायचं नाही. यांचं तोंड सुद्धा बघायचं नाही. नको बघूस. पण आधी हा कागद तर बघून घे. तुमचं सगळं कर्ज माफ केलंय मी. वा, हे खरं आहे? होऊ शकतं. तू जर का लग्नाला तयार झालीस ना तर हे खरं होऊ शकतं. आणि एकदा का तू लग्नाला तयार झालीस ना, मग तुझी आई सुद्धा काही करू शकत नाही. पौलमी, बाळा नीट विचार कर. हा, आजी आज म्हातारी झालीये. अगं, तिच्या खांद्यावर किती ओझं देणार आहेस तू? आणि आईचीही तब्येत बरी नसते. आता त्या दोघींचं रक्षण तुझ्या हातात आहे. म्हणून सांगते, व्यंकट सावकारांशी लग्न कर. अगं, सोन्याने मढवतील तुला. हो. पौलमी, मला सांग, आता ह्या वयात तुझ्या आजीला आणि आईला घराबाहेर काढून तू उघड्यावर आणणार आहेस का? बाई, रस्त्यावर. तेव्हा नीट विचार कर आणि माझ्याशी लग्न कर. नाही, मी तुमच्याशी लग्न करणार नाही.
अगं थांब. अजून बांगड्या सुद्धा घालायच्या आहेत. नाही, मला नकोय तुमच्या बांगड्या. अगं पण मला घालायच्यात ना तुला बांगड्या. दे आता तो हात दे. सोडा मला. पौलमी पाहू. आजवर मी तुला असं कधीच पाहिलं नव्हतं. तुझं हे रूप अगदी वेगळं आहे. प्रत्येक स्त्रीच्या अंगी हे रूप असतं, फक्त तिला स्वतःला त्याची जाणीव नसते इतकंच. पौलमी बाळा, तुला स्वामींनी काय सांगितलं होतं? अति भोळेपणा करू नकोस, नाहीतर वेळ आल्यावर तुलाच फटका बसेल. बघ, आज जर माझी सोबत नसती तर तसंच घडलं असतं. अगं भोळेपण हे चांगलंच, पण जेव्हा ते डोळे झाकून चालतं तेव्हा स्वतःच नुकसान करून टाकतं. हो आई, तुझं खरंय. मी कपिला मावशीच्या बोलण्याने भुलले म्हणून तिथे गेले. कपिला मावशीला स्वामी बघून घेतील, त्याचं उत्तर तेच देतील. तू आता घरी जा, मी स्वामी स्थानावर जाऊन येते. तुझं मन स्थिर ठेव, काही काळजी करू नकोस. लेखीला पुन्हा एकदा समज दिली आहे. आता वेळ आली आईला समज देण्याची, तिला भानावर आणण्याची, तिच्यातली दुर्गा जागी करण्याची. सासूबाई, आपला नाईलाज आहे, आपल्याला हे घर सोडावंच लागेल. आई, तू इथे कशी काय? म्हणजे मी इथेच तर आहे. तू आता घरी जा, मी स्वामी स्थानावर जाऊन येते. पण तू तर स्वामी स्थानावर गेली होतीस ना, त्यांचं दर्शन घेण्यासाठी. अगं मी कुठे भेटले तुला? बाळा मी इथेच आहे मगासपासून. तू विचार आजीला. आई इथेच होती, मग मला वाचवायला आलेली ती कोण होती? माझ्या अंगावर हात ठेवला होता त्या व्यंकट सावकारानं आणि अचानक आई आली, हातात चाबूक. तू रौद्र अवतार नाही, म्हणजे ती आई नव्हती, ती स्वामी आजोबा होते. पौलमी, काय झालं बाळा? कसला एवढा विचार करतेस? काही सांगायचंय का? नाही, काही नाही. ही काठोडी का बांधली तुम्ही? आपण घर सोडायची तयारी करतोय. व्यंकट सावकार आला ना की मी त्याला शेवटची विनंती करणार आहे. ऐकला तर ठीक, नाहीतर हे घर आपल्याला सोडावं लागेल. काय बोलते साची? खरंच आपल्यावर अशी वेळ येईल का? बाळा पौलमी, त्या माणसाची हुज्जत घालून आपली शक्ती वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. पण आई, अन्याय सहन करायचे नाही हे तूच शिकवलंयस ना मला. हो, पण आता हा काळ सरणं जास्त महत्वाचं आहे. पण आई, ह्या घरात बाबांच्या आठवणी आहेत. बाबांच्या आठवणी त्या सावकाराच्या स्वाधीन करायच्या.
गायत्री बाळप्पा भाऊ, हा अचानक धरणीकंप कसा काय? हा गायत्री आपल्याला उठताही येत नाहीये. हे काय झालंय अचानक? स्वामी